कुस्ती आदर्श होता, कुस्तीगीर आदर्श होता, हिंद केसरी महाराष्ट्र केसरी आदर्श होता, त्या ठिकाणी हे भाई नवीन जे यायला सुरुवात झाली ह्या भाईंच्या ह्याच्यामध्ये आदर्श म्हणून हे भाई उभा राहिले की गँग चालवताना त्यांनी सिस्टमॅटिक, जसं तुम्ही एखादी इंडस्ट्री चालवता, एखादी कंपनी चालवता, त्या पद्धतीने त्यांनी हळूहळू वाळू लिलाव असतील, मग त्याच्यामध्ये वाळू माफिया चालले, त्यानंतर बाकीचे काही इलिगल धंदे चालत असतील, दारूचे धंदे असतील, हॉटेल्स असतील, त्या ठिकाणी काही तुमचे मटक्याचे अड्डे असतील, लॉटरीचे त्या ठिकाणी हे असतील, अशा सगळ्यांमध्ये त्यांनी एक वेगवेगळ्या गँग त्या ठिकाणी ज्या कार्यरत होत्या, की समजा आता वानवडीला एक गँग असेल, कोथरूडला एक गँग आहे, शुक्रवारपेठमध्ये एखादी गँग आहे, तर अशा गँगच्या मेंबर्स लोकांना सगळ्यांना बोलून त्यांनी आपलंसं केलं. नंतर पण संदीप मोहोळचा मर्डर झाल्यानंतर त्याचं म्हणजे तो त्यावेळेस आम्हाला इंट्रोगेशन करताना बोलताना सुद्धा बोललेला होता बऱ्याच वेळा की माझ्या आयुष्यातलं एक स्थिती आहे की संदीप मोहोळ ज्यांनी अटॅक केला त्यांच्यावरती मला त्यांच्या बाबतीत मला बदला घ्यायचा. अच्छा, शरद मोहोळला काही एजन्सीजने मदत केल्याची एक चर्चा आहे, काय खरे काही गोष्टी? त्या ठिकाणी आम्हाला इन्फॉर्मर आमचे कोण असतात, आम्हाला कुठला डॉक्टर एखादा इन्फॉर्मर नसतो, बरोबर, कुठला सीए इन्फॉर्मर आमचा नसतो. आमचे इन्फॉर्मर कोण असतात, रिक्षावाला आमचा इन्फॉर्मर असतो, पानपट्टीवाला आमचा इन्फॉर्मर असतो, आणि गुन्हेगार आमचा सगळ्यात मोठा इन्फॉर्मर जर कोण असेल तर गुन्हेगारी टोळीतीलच काही सदस्य असतात. बरोबर, हे गुन्हेगारी टोळीतील झालं, काही घरपुड्या करणारे, ते घरपुड्या करणारे काही लोक आमचे इन्फॉर्मर असायची माहिती त्या काळामध्ये, आता मला माहित नाही आताची परिस्थिती. बरोबर, ज्या व्यक्तीनं, ज्या आरोपीनं त्याचा मर्डर केला आहे त्याचं वय 20 वर्ष आहे, मुन्ना पोळेकरचं वय 20 वर्ष आहे. एवढ्या कमी वयामध्ये एवढं मोठं कृत्य करतोय हा मुलगा. हा 20 वर्षाचा जर असेल हा जो आरोपी जो आहे तो, तसा शरद मोहोळ सुद्धा त्या काळामध्ये जेव्हा संदीपला जॉईन झाला त्यावेळेस 20 वर्षाचाच होता, 22 वर्षाचा असेल. की ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही गँगमध्ये कुठलाही मेंबर जातो त्यावेळेस त्याचं वय हे लहानच वय असतं. आता ह्याची स्वतःची गँग आहे नाही अजून आपल्याला काहीच माहित नाही. बरोबर, एवढा खतरनाक डॉन म्हणणं बरोबर आहे नाही ठरवा, परंतु एवढा खतरनाक व्यक्ती शरद मोहोळ हा एवढा गाफील कसं काय राहिला? ओव्हर कॉन्फिडन्स की मी आता एवढा मोठा झालो, मला माझ्यावरती कोण अटॅक करणार. या प्रकरणाच्या आरोपींना ज्या वेळेला अटक केली गेली त्याच्यामध्ये काही वकिलांचा पण समावेश आहे. बरोबर, ह्याच्याकडे कसं बघता? पोलिसांच्या कारवाईवरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहतात. पोलीस, न्याय व्यवस्था आणि राजकारणी, माझा थेट प्रश्न आहे, यासाठी जबाबदार आहेत का, कारणीभूत आहेत? ह्याचं उत्तर आपल्याला जर द्यायचंच म्हणलं, खरोखर उत्तर द्यायचं म्हणलं तर नक्कीच हो आहे. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं, त्याचप्रमाणे विद्येचं माहेरघर म्हणून पण ओळखलं जातं. परंतु ही कल्चरल कॅपिटल असणारी पुण्यनगरी आता क्राईम कॅपिटल बनते का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. कारण गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये जी वाढती गुन्हेगारी आहे त्यामध्ये पुण्यामध्ये ज्या शाळांमध्ये वाजणाऱ्या घंटा आहेत त्याबरोबरच आता गोळीबाराचे आवाज सुद्धा दिवसाढवळ्या ऐकायला येऊ लागले. नुकताच पुण्यामध्ये कुख्यात गुंड शरद मोहोळचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला आणि या निमित्तानं पुण्यातल्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. मात्र शरद मोहोळ याचा मर्डर नेमका कसा झाला, शरद मोहोळचा उदय कसा झाला, त्याचबरोबर शरद मोहोळ बनण्याचा अजून जे इतर प्रयत्न करतायत त्या लोकांना कुठेतरी जागृत करणं गरजेचं आहे आणि त्यांचं कुठेतरी प्रबोधन करून त्यांना चांगल्या मार्गावर आणण्याची आवश्यकता आहे. हे सगळं करण्याचं एक चांगलं काम हे आपल्या समाजातील लोकच करत असतात आणि हे चांगल्या पद्धतीनं काम अगोदरही ज्यांनी केलेलं आहे आणि पुढेही जे चांगल्या पद्धतीनं करतील असे महाराष्ट्र पोलीस दलातील रिटायर्ड एसीपी, ज्यांचा अतिशय चांगलं नाव आहे अजून सुद्धा पोलीस दलामध्ये, गुन्हेगारांमध्ये सुद्धा ज्यांचा रिस्पेक्ट आहे, असे भानुप्रताप बर्गे सर यांच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने कोण करू शकतं. तर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहोत. सर, स्वागत आहे. नमस्कार. सर, आपण पाहतोय की पुणे आणि पुण्याचा जो परिसर आहे, मोस्टली मुळशी वगैरे हा जो परिसर आहे, हा परिसर जो आहे तर तो सुरुवातीपासून म्हणजे 12 मावळाचा इतिहास आहे मोठा. तो परिसर अतिशय चांगल्या जमिनी आहेत तिथे, त्याचबरोबर त्या परिसरामध्ये कुस्तीचा देखील एक मोठी परंपरा आहे. मग एवढा सगळा चांगला सधन परिसर असताना त्या परिसरामध्ये गुन्हेगारी ही कशी वाढली? खरं तर अशी गुन्हेगारी वाढण्याचं कारण आपल्याला नेहमी जर दिसून कुठल्या गोष्टीमध्ये येत असेल तर सर्वात महत्वाचा मुद्दा जो असतो तो गुन्हेगारीचा पैसा हा असतो. ज्या ठिकाणी पैशाचा मार्ग वेगवेगळे उपलब्ध होतात, मग ते कुठलेही मार्ग असतील की इंडस्ट्रीज असतील,
कामगार वस्ती जास्त येत असेल, त्यानंतर काही बांधकाम क्षेत्र त्या ठिकाणी वाढत असेल, किंवा काही जमिनीचे भाव त्या ठिकाणी वाढताना आपण आज बघतो पुण्याच्या आसपासच्या ठिकाणी. तर ज्या ज्या वेळेस अशा घटना घडत असतात त्या वेळेस आपल्याला निदर्शनास येईल किंवा अभ्यास केला असता, म्हणजे अभ्यासामध्ये पण असं दिसून आलेलं आहे की अशा ठिकाणी त्या सिटीचा विस्तार हा वाढत जात असतो. तो शहराचं विस्तारीकरण वेगवेगळ्या कारणांमुळे असेल. जसं आता आपण सांगितलं, पुन्हा हे एकेकाळी सांस्कृतिक राजधानी होतं किंवा विद्येचं माहेरघर होतं, त्याच नंतर पेन्शनरांचं सुद्धा शहर होतं. बरोबर. असं त्यानंतर पुण्याचं हे स्वरूप बदललेलं. आता तुमच्या काळामध्ये तर तुम्ही स्वतः बघितलेलं, तर आम्ही जवळजवळ 4 दशकात जवळजवळ हे सगळं आमच्या डोळ्यासमोर बदल घडलेला आहे, तो बघतोय. जसं जसं कुठल्याही शहराचा विस्तार होत असतो तसं गुन्हेगारी सुद्धा त्या ठिकाणी त्या प्रमाणामध्ये वाढत असतो. त्याला कारण जी आता सांगितली, ही कारण 4 महत्वाची कारण असतात की पैशाचा उगम त्या ठिकाणी येत असतो, त्यानंतर इलिगल कामं त्या ठिकाणी व्हायला सुरुवात केली जाते आणि शॉर्टकट अवलंबण्याचा मार्ग त्या ठिकाणी बघितला जातो. की एखाद्या जमिनीमध्ये डिस्प्यूट आहे किंवा एखाद्या जागेमध्ये डिस्प्यूट आहे त्या ठिकाणी, तर ते लिगली डिस्प्यूट सॉल्व्ह करायला आज आपल्याला माहिती आहे की कधी 5 वर्ष लागतात, कधी 25 वर्ष, कधी 40 वर्ष. माणूस मयत झाला तरी त्याचं डिस्प्यूट पिढ्या चालत राहिलेलं. अशा ह्या सगळं पार्श्वभूमीवरती मग शॉर्टकटचा वापर केला जातो. म्हणजे एकतर तुम्ही संघटितपणे कुठलं इलिगल काम करायला सुरुवात करता, त्यावेळेस ह्या गुन्हेगारीचा हा उदय होत असतो. आता जर मुळशीचा पर्टिक्युलर तुम्ही विषय काढलेला आहे, तर मुळशी भागामध्ये आपण जर बघितलं पूर्वीच्या काळामध्ये, तर कुस्तीचा महापट तुम्ही सांगितलं की सगळ्यात चांगले कुस्तीगर हे मुळशी भागातले असतात. बरोबर. त्यावेळेस वातावरणाची त्या ठिकाणी अशी वातावरण असं होतं की तुमच्या घरातला एक पैलवान झालाय, म्हणून मी माझ्या घरातल्या मुलाला पैलवान करायला सुरुवात केली. बरोबर. नंतर तुमचा घरातला मुलगा हिंद केसरी झाला, महाराष्ट्र केसरी झाला, मला वाटलं माझ्या सुद्धा मुलाने व्हायला लागलं. तसंच अजून बाकीच्या आजूबाजूच्या लोकांना सगळ्यांना वाटायला लागलं की त्यांनी सुद्धा कुस्ती करून हिंद केसरी व्हावं. दुसरी की वातावरण पौष्टिक होतं, त्यावेळेस वातावरण चांगलं होतं, खायला प्यायला घरचं सगळं चांगलं होतं. कुस्तीचे फड त्या ठिकाणी शिकवलं, म्हणजे कोल्हापूरला कुस्तीगर शिकायला जायचे, नंतर आल्यानंतर इकडे शिकवत बसायचे. असा माहोलच तो त्या काळातला तसा होता. नंतरच्या काळामध्ये जसं हे पुण्याचं विस्तारीकरण होत गेलं, तर सगळ्यात जास्त जर बघितलं रॅपिड भाग जर कुठला वाढलेला असेल, तर आपल्याला पहिला धनकोडी वगैरे तो भाग दिसतो, आणि त्यानंतरचा भाग जर दिसतो तर आपल्याला कोथरूड आणि मग त्याच्यानंतर पौषपर्यंत भाग दिसतो. आलेल्या जमिनींच्या किमती, त्यानंतर काही मग ह्या जमिनींच्या व्यवहारांमध्ये असेल किंवा बाकी पिरंगुटला इंडस्ट्रीज एरिया आले, इंडस्ट्रीमध्ये कामगार आले, कामगारांच्या संघटना आल्या, मग संघटनांचे संप चालू झाले, संघटनेचे संप दाबायला त्या ठिकाणी कोणीतरी पाहिजे होतं. इलिगल प्रकारे त्यांचा वापर केला जाता, बांधकाम व्यावसायिकांनी काही लोकांचा वापर सुरू केला. अशा ह्याच्यातनं मग मला दिसलं की ज्या ठिकाणी माझा कुस्तीगर मला समोर दिसायचा त्या ठिकाणी पुढे जातोय, महाराष्ट्र केसरी होतोय, हिंद केसरी होतोय, त्या घरामध्ये मला की त्याच्याकडे सायकल चालवणार नसणाऱ्या मुलाकडे आज 10 मुलं येऊन बसतात, 20 मुलं येऊन बसतात, उठतात. त्यातून त्याच्याकडे मोटरसायकल आली, मोटरसायकल मधनं कार आली, आणि कार मधनं इम्पोर्टेड गाड्या. रुबाब वाढला. जो रुबाब वाढला, त्याचं ऑटोमॅटिक अट्रॅक्शन हे तरुण मुलांमध्ये जास्त असतं. आणि ह्या अट्रॅक्शन मध्ये की जो कुस्ती आदर्श होता, कुस्तीगीर आदर्श होता, हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी आदर्श होता, त्या ठिकाणी हे भाई नवीन जे यायला सुरुवात झाली, ह्या भाईंच्या ह्याच्यामध्ये आदर्श म्हणून हे भाई उभा राहिले. साहजिकच त्यांच्याकडे त्या काळामध्ये की बऱ्यापैकी पैसे आले असं म्हणू शकतो आपण ह्या इलिगल कामाच्या, त्यांनी केलेल्या कामांमध्ये. आता मुळशी पॅटर्न आपण पिक्चर बघितला असेल, त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये ते मुळशीची हिस्ट्री दाखवलेली आहे. तर सारांश त्या पिक्चर मध्ये दिलेला आहे, पण प्रॅक्टिकली सुद्धा ते तसंच घडत होतं. आणि अशा ह्याच्यातनं मग हे गुन्हेगारीचा उदय का मुळशीमध्ये जास्त प्रमाणात झाला, तर त्याचं कारण ते होतं. असं नाही की बाकी शहरांमध्ये किंवा बाकी उपनगरांमध्ये किंवा तालुक्यामध्ये, जिल्ह्यांमध्ये, राज्यांमध्ये गुन्हेगारी नाही. आज आपण कित्येक वेबसिरीज बघताना आपण बघतो युपी बिहारचे तर कुठल्या कुठल्या जशी सिस्टीम आहे, पण महाराष्ट्र एक आपण सांस्कृतिकदृष्ट्या संस्कारक्षम राज्य म्हणून आपण सगळीकडे यापूर्वी म्हणलं जात होतो, परंतु आता त्याला कुठेतरी गालबोट लागतंय, आपल्याला नक्की दिसून येत. आता याच्या बरोबरच मुळशीमध्ये झाला गुन्हेगारीचा अशा पद्धतीने वाढ झाली, परंतु पुण्यामध्ये त्याचे रिफ्लेक्शन लगेच लागूनच असल्यामुळे स्वाभाविकपणे दिसायला लागले. तर आपण आता पाहिलं असेल की शरद मोहोळचा दिवसा ढवळ्या खून करण्यात आला. आता सगळ्याकडे चर्चा आहे की शरद मोहोळचा उदय कसा झाला वगैरे. तुम्ही खूप पुण्यामध्ये प्रदीर्घ काळ अशी सेवा केली, तुमच्या दृष्टीने त्याचा उगम कसा झालाय, तुम्ही त्याला पाहिले कसा वाढलाय तो, कसा त्याचे एकंदरीत त्याची कारकीर्द राहिली? खरं तर सुदैवाने माझ्या नोकरीच्या काळामध्ये मला की अगदी करीमलाला पासून, हाजी मस्तान पासून, दाऊद कसा उदयाला आला, छोटा राजन कसा उदयाला, अरुण गोळी कसा उदयाला,
हे संपूर्ण 20 वर्ष मुंबईत काम केल्यामुळे असेल किंवा त्या ठिकाणी क्राईम ब्रँच असेल, बाकीच्या ब्रँचेस पोलीस स्टेशनला काम करताना तिथं ते बघितलं होतं. पुण्यात मी आल्यानंतर जवळजवळ 14 वर्ष पुण्यात काम केलं आणि त्यातले 4 वर्ष ATS ला सोडून बाकी 10 वर्ष पुणे सिटीमध्येच काम केलं. की शरद मोहोळ, आपण म्हणतो की दिवसाढवळ्या, तुम्ही आता दोनदा तो शब्द वापरला, दिवसाढवळ्या त्याचा मर्डर झाला. की नॉर्मली तुम्ही कुठल्याही गँगस्टरचा मर्डर काढा, गँगस्टरचा म्होरक्या असेल किंवा गँगवॉर मधलं कुठलाही मर्डर तुम्ही बघितला की त्यांच्यावरती अटॅक जर झालेला असेल तो नक्की हा दिवसात झालेला. नॉर्मली ह्या लोकांची टेंडन्सी मी तुम्हाला सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की हे लोक सहसा व्यसनी नसतात. जे गँगस्टर्स असतात ते व्यसनी नसतात, त्यांचे मेंबर्स व्यसनी असतील पण गँगस्टर व्यसनी नसतात. कुठेही ते रात्री डान्स बार मध्ये जायचंय, पब मध्ये जायचं म्हणून जात नाहीत, दारू पित नाहीत, कुठे त्यांना बाकीचा शौक नसतो म्हणून रात्रीचे हिंडत असतात. ह्यांना रात्रीचे मॅक्झिमम हे लोक घरामध्येच असतात. एक तर हे बाकी व्यसन नसल्यामुळे असेल म्हणा, किंवा दुसरी गोष्ट की त्यांना स्वतःला भीती वाटत असेल त्याच्यामुळे रात्रीचे फिरणं ते टाळतात. ह्यांचे सगळ्यांचे संदीप मोहोळ, आता शरद मोहोळच्या अगोदर संदीप मोहोळ, त्याचा जो बॉस होता तो संदीप मोहोळ होता. त्याचा उदय कसा झाला की अगोदर तो संदीप मोहोळ बरोबर काम करत होता. काम करताना पण असं काही जास्त खूप मोठा होता वगैरे असं नाहीये, पण संदीप मोहोळनी ज्यावेळेस हे पुण्यातील आणि पर्टिक्युलर पुणे जिल्ह्यातली म्हणू आपण, फक्त पुण्यातीलच नव्हतं, ज्यावेळेस त्यांनी कंट्रोलिंग करायला सुरुवात केली त्यावेळेस ते माफिया स्टाईल कंट्रोलिंग करायला सुरुवात केली. की गँग चालवताना त्यांनी सिस्टमॅटिक, जसं तुम्ही एखादी इंडस्ट्री चालवता, एखादी कंपनी चालवता, त्या पद्धतीने त्यांनी हळूहळू वाळू लिलाव असतील, मग त्याच्यामध्ये वाळू माफिया झाले, त्यानंतर बाकीचे काही इलिगल धंदे चालत असतील, दारूचे धंदे असतील, हॉटेल्स असतील, त्या ठिकाणी काही तुमचे मटक्याचे अड्डे असतील, लॉटरीचे त्या ठिकाणी हे असतील, अशा सगळ्यांमध्ये त्यांनी एक वेगवेगळ्या गँग त्या ठिकाणी ज्या कार्यरत होत्या, की समजा आता वानोडीला एक गँग असेल, कोथरूडला एक गँग आहे, शुक्रवारपेठमध्ये एखादी गँग आहे, तर अशा गँगच्या मेंबर्स लोकांना सगळ्यांना बोलून त्यांनी आपलंसं केलं. आपलंसं कसं केलं तर तुझ्या इथं चालतं ते व्यवस्थित चालू ठेव, तू आमच्याशी कनेक्ट राहा, त्याच्या बदल्यात आम्ही तुला अजून पैसे देऊ, तुला जे मिळतात त्याला आम्ही कुठं सोयी करूया, पण तू आमच्याशी कनेक्ट. असं करत करत त्यांनी या ज्या छोट्या छोट्या ज्या गँग्स होत्या त्या भागातील त्या गँग सगळ्या स्वतःच्या अंडरमध्ये आणल्या आणि स्वतःच्या अंडरमध्ये आणल्यानंतर तेवढाच तो रॉबिनहूड स्टाईल काम करत होता. की पैसे देणं असेल, वाटणं असेल, किंवा कुणाच्या घरी एखाद्या आपल्या त्या गँग मेंबरच्या घरी कुठला काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करणं असेल, किंवा गँग मेंबरला काही कुणाकडनं भीती असेल तर त्याच्यासाठी त्या ठिकाणी जाऊन मग त्या ठिकाणी आपल्या पद्धतीने काम करणं असेल, अशा पद्धतीने थोडी ते संघटित आपण जी गुन्हेगारी म्हणतो ती संदीप मोहोळनी चालू केली. संदीप मोहोळनी ज्यावेळेस चालू केली तेव्हा शरद मोहोळ त्याचा एक भावकीतला, आणि दुसरा की संदीप मोहोळला शरद मोहोळ हा खूप मानायचा, आणि नंतर पण संदीप मोहोळचा मर्डर झाल्यानंतर त्याचं म्हणजे तो त्यावेळेस आम्हाला इंट्रोगेशन करताना बोलताना सुद्धा बोललेला होता बऱ्याच वेळा की माझ्या आयुष्यातलं एक स्थिती आहे की संदीप मोहोळ ज्यांनी अटॅक केला त्यांच्यावरती मला त्यांच्या बाबतीत मला बदला घ्यायचा. अच्छा, अशा पद्धतीचं त्याचं होतं. पण तो एक पिरियड असतो, कसं असतं की जसं काळ जातो, आपल्या घरात सुद्धा कोणी मयत झालं तर पहिल्या दिवशी जास्त वाईट वाटतं, 1 महिन्याने कमी वाटायला सुरुवात होती, 1 वर्षांनी जसा पिरियड जातो तसं ते गँगवॉरची सुद्धा दुश्मनी थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होत जाते. मग ज्यावेळेस संदीप मोहोळचा मर्डर झाल्यानंतर मग सगळी सूत्र जे ऑटोमॅटिक जे आहेत ती शरद मोहोळकडे आली. ती कशी आली म्हणजे तो त्यांचा मेंबरच होता की त्याचीच टॅक्ट. आता समजा की माझ्याबरोबर कोणी माझा एखादा ज्युनियर ऑफिसर किंवा मी माझ्या सिनियरच्या बरोबर काम करत होतो, मी बघत होतो ते कसं काम करतात. अच्छा, त्यांच्या पद्धतीने मी काम करायला सुरुवात करतो, ते जसं लोकांना जवळ करतात तसं मी जवळ करायला सुरुवात करतो. त्यांच्याकडनं काम कसं करून घ्यायचंय ते मी शिकतो त्याच्याकडनं. असं करत सोबत राहिल्यामुळे की त्याला बऱ्याच टॅक्टी संदीप मोहोळच्या त्याच्याकडे स्वतःकडे आलेल्या होत्या. मग त्याच काळामध्ये त्यांनी की जो संदीप मोहोळचा मर्डर झाल्यानंतर एक बदल्याच्या केसमध्ये म्हणून त्यांनी मर्डर केलं, एक मारणे गँगचाच एका मर्डर केला, आणि त्यानंतर मग तो जेलमध्ये गेला. त्या जेलमध्ये गेल्यानंतर जवळजवळ तो जेलमध्ये शिक्षा लागली, त्याला कन्व्हिक्शन आलं त्या केसमध्ये. त्या ठिकाणी कन्व्हिक्शन मध्ये असतानाच मग तो जेलमध्ये ज्यावेळेस येरवडा जेलला होता, ते आपल्याला सगळी हिस्ट्री येरवडा जेलची माहिती आहे. ऑटोमॅटिक त्यांच्याकडे मुलं येत गेली. दुसरं कसं आहे की सगळेच गँग लिडर होऊ शकत नाही. बरोबर, मेंबर्स खूप असतात. बरोबर, परंतु लीडर होणं की ज्याच्यात ह्या सगळ्या क्वालिटीज असतील तो ते लीडर होऊ शकतो. बरोबर, आणि मग
बाकी मेंबरला जर लीडर कोण दिसलं, लिडरशिप कुणामध्ये आहे, बरोबर तो त्या पद्धतीने हँडल करायला लागला, त्यांना जसं पाहिजे तसं सगळं व्हायला लागलं, बरोबर ऑटोमॅटिक ते त्याच्या अंडरमध्ये काम करायला सुरुवात बरोबर. करतात. असं करून मग जी मुलं, ते संदीप मोहची जी मुलं होती, त्यातली काही निघून गेले, काहींनी गुन्हेगारी क्षेत्र सोडलं, ते आपापल्या कामाला लागले. त्यांना समजलं की यातनं आपल्याला काय फायदा नाहीये किंवा पुढचं आयुष्य काही नाही याच्यामध्ये. मग जे राहिले किंवा ते राहिलेले त्याच्याबरोबर आले. आणि याच्या व्यतिरिक्त जे नवीन गँग ज्यांना आवड असती म्हणतो आपण, किंवा आणायचेच ओढले जातात त्याच्याकडे, जसं आता आपण सांगितलं, आदर्श म्हणून त्याच्याकडे बघायला सुरुवात करणारे लोक त्याला जॉईन झाले. अशी करून त्याच्याकडे जास्त प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणावर ते त्याची मेंबरशिप वाढत गेली. तुम्ही दोघांची कारकीर्द बघितली, दोघांची म्हणजे संदीप आणि शरद? हा, दोघांची बघितली. बरोबर. मला सांगा, संदीपला तर संदीपचं जे गुन्हेगारीचं जे साम्राज्य होतं ते शरदने वाढवलं? असं वाढवणं किंवा कमी होणं असं गुन्हेगारीमध्ये कुठं प्रकार नसतो. एक ठराविक काळ, ठराविक गुन्हेगाराची चलती असते असं म्हणतो आपण मराठीमध्ये, तशी ती चलती असते. आता ह्याच्यामध्ये की संदीप मोहळनी जे वाढवलेलं होतं ते शरद मोहळला वाढवता आलं नाही, किंवा वाढवता आलं नाही म्हणा, किंवा दुसरी गोष्ट आहे त्याच्याकडे तो ग्रुप आला नाही. मग नंतर आप्पा लोंढे भेटला असेल त्यांना. आता दोघांची नावं मुद्दाम घेतो मी, का तर दोघं मयत आहे. आप्पा लोंढेनी वाळूचं जे सगळं होतं ते आप्पा लोंढेनी त्याच्या अंडरमध्ये, कंट्रोलमध्ये घेतलं. अच्छा. मग ऑटोमॅटिक तो वाळूचा ग्रुप शरद मोहोळकडे आला नाही. लिलाव जे चालायचे त्याचा वाळू माफिया आपण म्हणतो, ते त्यातले लोक आले नाही त्याच्याकडे. अशा संदीप मोहोळ असताना त्यांनी सगळं केलेलं होतं, सांभाळलेलं होतं. अच्छा. त्यांनी सगळं एकत्रित केलं होतं. म्हणजे जे माफिया स्टाईल काम सगळं चालतं गुन्हेगारांचं, त्या पद्धतीने त्यांनी काम चालू होतं. आता येरवडा जेल पर्यंत तुम्ही त्याच्या आयुष्यातलं वर्णन सांगितलं. त्याच येरवडा जेलमध्ये असताना एक प्रकरण जे घडलं ते खूप चर्चेत असतं नेहमीच. कातिल सिद्दीकीचा मर्डर जो झाला, बरोबर, त्या मर्डर बद्दल खूप सगळ्या लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत. तो निर्दोष सुटल्यामुळे काहींचं म्हणणं आहे की त्याने मर्डर केला नाही, काहींचं म्हणणं आहे की त्यानेच मर्डर केला. तुमचं काय ऑब्झर्वेशन? काय आता ह्याच्यामध्ये की निर्दोष सुटणं आणि शिक्षा होणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. की आता कातिल सिद्दीकीचा मर्डर त्यावेळेस त्या ठिकाणी केला, तर नॉर्मली कोर्ट कुठल्या आधारे शिक्षा देतो तुम्हाला? तुमच्याकडे पोलिसांनी पुरावा काय सादर केलेला आहे? बरोबर. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी कोणी आय विटनेसेस आहे का? तिसरी गोष्ट की त्याच्यामध्ये तुम्हाला बाकी पुरावा, म्हणजे समजा त्याची डेड बॉडी असेल तर कुठल्या हाताऱ्याने त्यांनी त्या ठिकाणी त्याचा मर्डर केला, ते हातार मिळालं का? त्याचा काय इन्क्वेस्ट पंचनामा झाला त्यावेळेस त्याच्यावरती काय कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये पुराव्या म्हणून जबाबदार, की पुराव्याला खूप, न्यायालयाच्या दृष्टीने पुराव्याला खूप महत्व असतं. त्याने नाडीनं त्याचा गळा घोटला. हा, आता काय ते नक्की, आता मला ते आठवत नाही की नक्की कशामुळे त्यांनी तो हे केलेला होता, परंतु तरी सुद्धा की तो अंडा बॅरक मध्ये राहत होता. आणि ज्यावेळेस असा टेररिस्ट म्हणू आपण त्याला, तो काय गुन्हेगार नव्हता. तो त्यांनी दगडूशेठ हलवाई मंदिराच्या तिथे बाहेर बॉम्ब ठेवलेला होता. पुण्याचा नाही, देशाचा शत्रू होता. सुदैवाने त्या ठिकाणी तो ब्लास्ट झाला नाही, नाहीतर मग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अजून काय झालं असतं की दोन धर्मामध्ये, समुदायांमध्ये त्या ठिकाणी दंगल झाली असती. नंतर त्याला अरेस्ट केलं. त्याला अरेस्ट केल्यानंतर तो जेलमध्ये असताना मग त्याला ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं त्या शेजारी हा पण कुख्यात गुन्हेगार असल्यामुळे ह्याची सुद्धा अंडर सेलमध्येच त्या ठिकाणी हे केलेलं होतं, रवानगी, की ज्यावेळेस हे मर्डर झाल्यानंतर मग त्याला निर्दोष सोडण्यात आलं. ते निर्दोष सोडणं हे कुठल्या पुराव्याच्या आधारे जे कोर्ट ठरवतं, आणि पुराव्याच्या आधारे कोर्टाने ठरवलेलं असल्यामुळे त्यावेळेस त्याला कुठली शिक्षा लागलेली नाही, का तर पुरावाच पोलिसांना काय मिळाला नाही त्याच्यामध्ये. बरं, आता याच पिरियडमध्ये अशी ऐक्यू माहिती आहे की शरद मोहोळला काही एजन्सीजने मदत केल्याची चर्चा आहे. काय खरे काही गोष्ट? कसं असतं की पोलीस खात्यात काम करत असताना आणि किंवा कुठल्याही सेंट्रल एजन्सीज मध्ये काम करत असताना, की देशाच्या दृष्टीने सर्वात जास्त महत्व देशाच्या सुरक्षेला दिलं जातं. आणि देशद्रोहींच्या विरोधामध्ये सगळ्यात जास्त कोण आपल्याला मदत करू शकेल त्याचा आसरा घेतला जातो. हे आपल्याकडेच घडत नाही, की जगामध्ये सगळीकडे हे चालतं. अशा याच्यामध्ये की ज्यावेळेस की कातिल सिद्दीकीचा मर्डर झाला त्यानंतर मी स्वतः ATS ला होतो त्या काळामध्ये. म्हणूनच ATS ला माहिती सांगू नाही, ऑथेंटिक असं म्हणण्यापेक्षा की मग ज्या ठिकाणी आम्हाला इन्फॉर्मर आमचे कोण असतात, आम्हाला कुठला डॉक्टर एखादा इन्फॉर्मर नसतो, बरोबर, कुठला CA इन्फॉर्मर आमचा नसतो.
आमचे इन्फॉर्मर कोण असतात? रिक्षावाला आमचा इन्फॉर्मर असतो, पानपट्टीवाला आमचा इन्फॉर्मर असतो, आणि चहावाला. गुन्हेगार आमचा सगळ्यात मोठा इन्फॉर्मर जर कोण असेल हम्म. तर गुन्हेगारी टोळीतीलच काही सदस्य असतात. बरोबर. हे गुन्हेगारी टोळीतील झालं. काही घरपुड्या करणारे, ते घरपुड्या करणारे काही लोक आमचे इन्फॉर्मर असायची माहिती त्या काळामध्ये. आता मला माहित नाही आताची परिस्थिती. बरोबर. अशा ह्याच्यात जर माझ्या कामासाठी जर कोण मला त्या ठिकाणी मदत माहिती पुरवत असेल तर ऑटोमॅटिक आम्ही त्यांच्याशी संपर्क साधतो. अशा ह्याच्यातनच शरद मोहशी सुद्धा त्या काही एजन्सीशी संपर्क साधलेला होता की ज्याद्वारे की तो इथनं तळोजा जेलमध्ये होता, तेथील काही बॉम्ब ब्लास्ट मधील आरोपी त्या ठिकाणचे होते, किंवा या ठिकाणी येरवड्यामध्ये सुद्धा बाकी बॉम्ब ब्लास्ट मधले देशाच्या विरोधात काम करणारे काही आरोपी होते. ह्यांच्या ज्या माहिती आहेत ते त्याच्याकडनं प्राप्त करण्यासाठी म्हणून काही एजन्सी त्याला संपर्क करत. आता ह्याच्यातून मग आयक्यू माहिती आपल्याला माहिती आहे की र्युमर्स काय काय तयार होतात की जे आपण वावड्या म्हणतो, की समजा एकदा भेट झाली कुणाची आणि मग त्यानंतर आपण त्याच्याबद्दल मग वेगवेगळे अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने काढले जातात. आणि आता सोशल मीडियाच्या माध्यमातून तर आपल्याला कुणाला कंट्रोल करता येत नाही की मग ते सोशल मीडियावरती जे आपण चालतं त्यातलं तथ्य किती हे सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही. पण एजन्सीने संपर्क साधला होता, ही गोष्ट खरी? साधला असेल असं म्हणतो. अच्छा, बरं. त्या काळामध्ये साधलेलं असेल. आता पण त्याच्यानंतर असं झालं सर की एक हिंदू डॉन म्हणून त्याची प्रतिमा बाहेर तयार झाली, जसं तुम्ही म्हटले सोशल मीडियावर असू द्या काय. तर मग ह्याच्याकडे कसं बघता? कारण तो मर्डर त्याच्या रिझन माहित नाही, कारण तो निर्दोष सुटलेला आहे. त्यामुळे आमच्या दृष्टीने ह्याच्यामध्ये की डॉन हा डॉन असतो, आणि डॉन म्हणजे थोडक्यात सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन असतो की गुन्हेगारांचा म्होरक्या. बरोबर. डॉन म्हणजे आपण म्हणतो की पूर्वी जुन्या याला चांगला काम करायचं तो त्या क्षेत्रातला डॉन म्हणला जातो. डॉन म्हणजे सगळ्यात वरची पदवी, पण नंतर त्याला अर्थ वेगळा प्राप्त झाला. बरोबर. आता हा डॉन हिंदू आहे का, मुस्लिम आहे का, पारशी आहे का, ख्रिश्चन आहे का, काही आम्ही बघत नाही. बरोबर. ज्यावेळेस तो कुठलाही गुन्हेगारी कृत्य करतो तर त्याला आम्ही तो गुन्हेगार म्हणूनच बघतो त्याच्याकडे. मग त्यांनी जरी कायदा आहे आपल्याकडे, बरोबर, संविधान आहे, कायदा आहे, लोकशाही आपल्याकडे, न्यायालयीन व्यवस्था आहे, बरोबर, म्हणजे की एखाद्याने देशद्रोहीचा मर्डर केला म्हणून तो हिंदू डॉन झाला म्हणून त्याला सोडून द्या असं कुठेही होत नाही. बरोबर. तो जर त्याच्याविरुद्ध जर कातिल सिद्दीकीच्या ह्याच्यात काही पुरावे मिळाले असते, न्यायालयाने जर त्याला दोषी धरला तर त्याला शिक्षा झालीच असती. बरोबर. म्हणून हिंदू डॉन असणं किंवा दुसऱ्या कुठल्याही जातीचा डॉन असणं हे माझ्या दृष्टीने तरी संयुक्तिक शब्द वाटत नाही, किंवा भूषणावं नाही. भूषणावं नाही, कुणालाच भूषणावं नाही. बरं. हिंदू आचार्य व्हावं, त्यांनी विचारणं हिंदू महाराज व्हावं, त्याला सगळे मान्यता देतील. पण हिंदू डॉनला कोण मान्यता देणार? एक ठराविक एज मध्ये थोडं अट्रॅक्शन असतं, ते शब्द आवडतात. माफिया असेल, डॉन असेल, गॉडफादर असेल, ते ठराविक एज मधल्या लोकांना ते असतात. यंग जनरेशन मध्ये पर्टिक्युलरली थोड्या या शब्दाचा जास्त वापर होतो, मग त्याच्याबद्दल थोडं एक वलय निर्माण होतं. बरोबर. आपण नसलेल्या गोष्टी पण त्याच्यापर्यंत पोहोचवल्या जातो. बरोबर. आता तुम्ही यंग जनरेशन बद्दल बोलला, वयाबद्दल बोलला. ज्या व्यक्तीनं, ज्या आरोपीनं त्याचा मर्डर केला आहे त्याचं वय 20 वर्ष आहे. मुन्ना पोळेकरचं वय 20 वर्ष आहे. एवढ्या कमी वयामध्ये एवढं मोठं कृत्य करतोय हा मुलगा, त्याच्याकडे कसं बघता? कारण वय हा खूप मोठा फॅक्टर आहे. कसं आहे की वयाचा जर आज गुन्हेगारांचं तुम्ही त्यांची गुन्हेगारांची कुठली सगळ्यात खूप प्रसिद्ध झालेली कारवाई जर बघितली तर त्या एक ठराविक वयामध्येच गुन्हेगारांच्याकडनं ते कारवाई होतात. बरोबर. जसं तुमचं वय वाढत जातं तसं सगळ्या प्रकारचा अग्रेसिव्हनेस तुमचा कमी कमी होत जातो सगळ्या क्षेत्रात. बरोबर. की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, की तुम्ही 20 वर्षाचे असेल तर चांगल्या पद्धतीने काम करता, 25 वर्षाची कमी तुमच्या स्टॅमिना राहतो, ऊर्जा राहते. बरोबर. 30 वर्षाचा झाला की अजून कमी होते. जसं मग रिटायरमेंट एज आपल्याला का ठेवलेलं आहे की त्यासाठीच तर रिटायरमेंट एज ठेवलंय की हा 20 वर्षाचा जर असेल हा जो आरोपी जो आहे तो, तसा शरद मोहोळ सुद्धा त्या काळामध्ये जेव्हा संदीपला जॉईन झाला त्यावेळेस 20 वर्षाचाच होता. 22 वर्षाचा असेल. की ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही गँगमध्ये कुठलाही मेंबर जातो त्यावेळेस त्याचं वय हे लहानच वय असतं. आता ह्याची स्वतःची गँग आहे नाही अजून आपल्याला काहीच माहित नाही. बरोबर. मामासाठी केला त्याने, अजून तपासामध्ये काय काय पोलिसांचे निष्पन्न होईल त्या गोष्टी सगळ्या वेगळ्या येतील ह्याच्यावरती, तपासाच्या भागामध्ये येतील. परंतु ज्यावेळेस आपण लहान वय आहे त्यामुळं त्याच्याकडनं हा कसा काय गुन्हा झाला हा विचार करतो, त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी आई वडिलांचे संस्कार कमी पडल्याचे दिसतात. आई वडील असतील, सामाजिक त्या ठिकाणी आजूबाजूची लोक असतील, त्या ठिकाणी मग घरातलं कंट्रोल नाहीये
किंवा त्याच्या घरातच तशी परिस्थिती आहे का, ह्या सगळ्याचा अभ्यास त्या दृष्टी आपण ते सायकोलॉजीच्या बरोबर. माध्यमातून जर केलं तर आपल्याला ते दिसून येतं. मित्रांची संगत पण याच्यासाठी आहे 100% तेच सांगितलं ना. घरातनं वातावरण असेल, समाजकारण जे म्हणलं समाजातील आजूबाजूला तुम्ही कुणाकडे जसं मुळशी का वाढत गेलं. आपण बघतो जिथं कुस्तीगीर आदर्श होते तिथं गँगस्टर आदर्श झाल्यानंतर ऑटोमॅटिक अट्रॅक्शन त्यांच्याकडे जातं. म्हणजे एवढा खतरनाक डॉन डॉन म्हणणं बरोबर आहे नाही तुम्ही ठरवा, परंतु एवढा खतरनाक व्यक्ती शरद मोहोळ हा एवढा गाफील कसं काय राहिला सर? कारण त्याला माहिती होतं की आपल्याला धोका आहे. कसं आहे की कधी तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये बघा की तुम्ही शेअर बाजारमध्ये काम करत असाल, तुम्ही एकदा तुम्हाला कॉन्फिडन्स आला की मी करतोय हे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे असे मग तुम्ही आहे नाही ते सगळं त्या ठिकाणी लावता. तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स सगळ्यात जास्त महत्वाचा असतो. त्याने ओव्हर कॉन्फिडन्स ठीक आहे, पण ज्यावेळेस तो ओव्हर कॉन्फिडन्स होतो त्यावेळेस तुम्हाला तिथं धोका संभवतो. तुम्ही पैसे मग शेअर मार्केटमध्ये कित्येक लोक बुडालेले आज आपण बघतो. शरद मोहोळच्या केसमध्ये की तो एवढा मोठा गुन्हेगार असताना, एक अख्ख्या टोळीचा लीडर असताना, एक टोळी चालवत असताना तो एवढा गाफील कसा राहिला हा महत्वाचा प्रश्न जो आहे. आता माणसांची जसं पूर्वी सांगितलंय मी, अगदी पुण्यातल्या जर तुम्ही माळवदकर नांदेकर टोळीपासून सगळा इतिहास जर बघितला तर त्यावेळीची गुन्हेगारी ही आर्थिक स्वरूपामध्ये जास्त बेस नव्हती. त्याची जी आधार जो होता तो आर्थिक नव्हता, तर त्या ठिकाणचं वर्चस्व असेल किंवा त्या ठिकाणी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या गँगच्याला कुणीतरी काहीतरी अपोज केला म्हणून त्या ठिकाणी त्याच्यावरती अटॅक होणं अशा प्रकारचे असतात. आता कोणी कुणाचा भरोसा एकतर देऊ शकत नाही, पहिली गोष्ट. बरोबर. दुसरी गोष्ट, शरदनी विश्वास त्याच्यावरती ठेवला असेल का तर आपल्या भागातलाच आहे, बरोबर, मुळशीकडचाच आहे, तो काय कुठं सांगलीवरून कोल्हापूरवरून आलेला नव्हता, आपल्या भागातला आहे, नोन आहे. आणि तिसरी गोष्ट की ओव्हर कॉन्फिडन्स की मी आता एवढा मोठा झालो, मला माझ्यावरती कोण अटॅक करणार, ही थोडा जो भ्रम निर्माण होतो आपल्यामध्ये की आपण म्हणतो त्याला की इनविजिबल सिक्युरिटी आपल्याला ती वाटायला सुरुवात होती की मी म्हणजे काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे आणि मला कोणी काय करू शकते, कुणाची ताकद आहे माझ्यात. अशा ह्याच्यातनं तो गाफील राहिला आणि त्याच्यावरती हा अटॅक झाला. सर, पण या प्रकरणाच्या निमित्तानं आणखी एक मुद्दा खूप चर्चेमध्ये आहे, मीडियामध्ये चर्चेमध्ये आहे, लोकांमध्ये पण चर्चेमध्ये आहे की या प्रकरणाच्या आरोपींना ज्या वेळेला अटक केली गेली त्याच्यामध्ये काही वकिलांचा पण समावेश आहे. बरोबर. ह्याच्याकडे कसं होतं, पोलिसांच्या कारवाईवरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहतात. काय आहे की आता त्या वकिलांचा कसा सहभाग होता हे आता आपण सांगू शकत नाही. ते एकतर तपास अधिकारी सांगू शकतील किंवा ते स्वतः वकील सांगतील किंवा गँग जी त्यांची आता पकडलेल्या बाकी आरोपी आहेत ते सांगतील. त्यांच्या जबाबामध्ये येईलच की बाबा ह्यांचा काय रोल होता त्या वकिलांचा त्या ठिकाणी. पण जर तुम्ही असं बघितलं तर आज फक्त वकीलच अरेस्ट झालेत असा प्रकार आपल्याला याच्यापूर्वी सुद्धा पोलीस अरेस्ट झालेले काही केसेसमध्ये. आता जर तुम्ही ललित जो नार्कोटिकच्या केसमधनं ससूनमधनं पळून गेला तर ललितच्या केसमध्ये आपले पोलीसवाले सस्पेंड झालेत, काही अरेस्ट झाले पोलीसवाले. म्हणजे कुठल्या प्रोफेशन आहे म्हणून त्याचं कनेक्शन आहे असं आपण म्हणू शकत नाही किंवा सगळ्यांचा लिंक त्या पद्धतीने जोडू शकत नाही. आता ते तपासाचा भाग आहे, त्या तपासामध्ये वकिलांचा काय रोल होता ते येईल त्याच्यामध्ये. आता आपण जर बघत असू तर डॉन बनणं किंवा असा गुंड मवाली बनणं हे फॅशन ग्लॅमरस समजलं जात आहे. पोलीस, न्याय व्यवस्था आणि राजकारणी, माझा थेट प्रश्न आहे, यासाठी जबाबदार आहेत का, कारणीभूत आहेत? ह्याचं उत्तर आपल्याला जर द्यायचंच म्हणलं, खरोखर उत्तर द्यायचं म्हणलं तर नक्कीच हो आहे. की तुम्ही स्वतः पोलीस होते. मी पोलीस होतो, मी मला पण दोष देतो ना, मी कुठं नाही म्हणतो की ज्या पद्धतीने माझ्या काळात पण गुन्हेगार होते, माझ्या काळात सुद्धा डॉन होते काय तुमच्या भाषेमध्ये म्हणायचं म्हणलं तर. सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो असतो तो ह्या गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये मी अभ्यासलेला जो आहे तो एकतर घरातील वातावरण, संस्कार आणि आर्थिक त्यांची परिस्थिती ह्याच्यावरती हा गुन्हेगाराचा सगळं डोलारा उडा. दाऊद इब्राहिम म्हणला तरी त्याचे वडील स्वतःचे पोलीस होते, मुंबई क्राईम रेंजमध्ये काम करत होते, पण तो सुद्धा आज आपल्या देशाचा टेररिस्ट झालेला, तो जगातला टेररिस्ट आहे, जो डिक्लेअर झालेला टेररिस्ट आहे. जर कुठलाही गँगस्टर तुम्ही बघितला किंवा माफिया मधला लीडर बघितला तर तो हा एक गरीब घराण्यातला झाला. तुम्हाला दिसतं म्हणजे आर्थिक विषमता आहे म्हणून तो आला. दुसरी गोष्ट की तुम्हाला मला चांगलं शिक्षण मिळालं, त्यांना शिक्षणच मिळालं नाही, आईवडील अशिक्षित, आईवडील कामावरती मोलमजुरीवरती जाणार, घरात लक्ष द्यायला कोण आहे, अशा ह्याच्यातनं सुरुवात जी होती ती आपल्या घरापासून होती. मग त्या काळामध्ये आपण बघितलं की काय आदर्श व्यक्ती असायच्या त्या ठिकाणी किंवा समाजकारण खरोखर करणाऱ्या काही लोकांचं, जसं मोहनदारे आपण पुण्यातलं नाव घेऊ शकतो, भाई वैद्यांचं नाव घेऊ शकतो, की अशा लोकांकडे बघितल्यानंतर एक आदर्श म्हणून होते. दुसरी गोष्ट की त्यांचे कार्यकर्ते तसेच होते त्यांच्यासारखे. मग जर तू चुकीच्या मार्गाला जात असेल तर एक तर तुलाच ते समजून सांगायचे बाबा आपल्या वस्तीमध्ये असं चालत नाही, चुकीचं करू नका.
आता असे सांगणारे सामाजिक कार्यकर्ते आपल्याकडे नाही. हम्म. किंवा जर बघितलं आपण तर काही सामाजिक कार्यकर्तेच त्या ठिकाणी जे काम करतात समाजामध्ये त्यांच्यावरतीच गुन्हे दाखल असतात. बरं. त्यांच्यावरती गुन्हे जर दाखल असतील तर आजूबाजूला वस्तीवाल्यांना माहिती आहे की हा गुन्हेगारच आहे, तरी बरोबर. समाजकारण चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्याच्याकडे पूर्वी सायकल होती, आता एवढं चांगलं त्याच्याकडे सगळं सदन बरोबर. साधन, मग आपल्याकडे सुद्धा येऊ शकतो. मग शॉर्टकटचा मार्ग जो दिसतो तो त्या ठिकाणी मार्ग दिसतो. आणि पोलिसी खाक्या जो आपण म्हणतो की पोलीस व्यवस्था याच्यामध्ये दोषी आहे, न्यायालयीन व्यवस्था याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की थोड्याफार प्रमाणामध्ये त्यांचा सुद्धा रोल येऊ शकतो वाढवण्याकरता. ज्या केसेस आपल्याला फास्ट पद्धतीने चालून त्याचा निकाल लवकर यायला पाहिजे, त्या केसेसला 10-10 वर्ष 20-20 वर्ष लागतात निकाल येण्यासाठी. पोलिसांचा जो खाक्या पूर्वी होता की आता मला अण्णा कोंढरे नाव कदाचित तुम्ही ऐकलंच नसेल, परंतु पुण्यातील सर्व जाणकारांना विचारा तुम्ही, हवालदार एक क्राईम ब्रँचचा जरी निघाला क्राईम ब्रँचच्या ऑफिस मधनं तरी इकडे गुन्हेगारांची पळापळ व्हायची. त्यावेळेस तर कोथरूड काहीच नव्हतं, वाढलेलं पण नव्हतं, एक साधा रस्ता त्या ठिकाणी अर्ध जंगल होतं कर्वेनगरच्या बाजूचं सगळं. बरोबर. पण अण्णा कोंढरे एकदा हवालदार त्या काळामध्ये तो कंट्रोल करू शकत होता किंवा त्याला एवढा दहशत असायची त्याची. ह्याच्यासाठी जी पोलीस व्यवस्थेचे जे आहे ते आपण ते आता कुठेतरी कमी पडतो त्याच्यामध्ये, किंवा पोलिसांची जी कार्यपद्धती आहे हवालदार करायचा तर मला का जमलं नाही ते, माझ्या नंतरच्या अधिकाऱ्यांना का जमत नाही. म्हणजे हा मुद्दा जो येतो तो त्या ठिकाणी आपल्याला एक समन्वयाचा अभाव असेल त्या ठिकाणी. दुसरं मदत, कधी कधी गुन्हेगार असला तरी तो चुकून गुन्हेगारी क्षेत्राकडे आलेला असतो. आता काही गुन्हेगार असे आहेत की जे एरोड्या जेलमध्ये होते, त्यांना 22 गुन्हेगार असे आहेत की ज्या चांगल्या पद्धतीने माझ्या माहितीचे मी ज्यांना मदत केलेली आहे असे 22 गुन्हेगार चांगल्या पद्धतीने जीवन जगतायत. म्हणून की ज्यांना ह्या व्यवस्थेला दोष देताना आपण शेवटी आपण येतो तो राजकारणाकडे, की सगळेच राजकारणी असे नाहीत की आता परिस्थिती बदलत चाललेली आहे. नक्कीच आपण वसंतदादांना बघितलेलं, यशवंतराव चव्हाणांचा हा महाराष्ट्र होता, नंतर आज आपली परिस्थिती आपण राजकारणाचीच परिस्थिती बघताना आपण बघतो कशा पद्धतीने राजकारण कुठल्या पद्धतीने चाललेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवरती एक तरुण वयातील मुलांना जो आदर्श पाहिजे किंवा ज्याचे विचार लोकांना ऐकू वाटतात असं जर कुणी असेल तर असं आपल्याला आज कुणीच दिसत नाही. त्याचा अभाव आहे. त्याच्यामुळे की तरुणांना चांगलं करायचं का वाईट करायचं आहे याची जर दिशा दाखवणारा योग्य माणूस त्या ठिकाणी भेटला, चांगला माणूस भेटला तर चांगल्या मार्गाला जातील, जर त्यांना चुकीचा माणूस भेटला तर ते त्याच रस्त्याने जातील. आणि ज्यावेळेस ते त्या रस्त्यावरनं पुढे गेलेले असतील त्यावेळेस त्यातनं मागे फिरणं खूप अवघड असतं. एकदा गँगस्टर जर झालेला आहे तर एकतर त्याला गँगस्टरकडनंच दुसऱ्या त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीकडनं एकतर त्याचा घात होणारे जसं काल झालेला आहे किंवा पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये तो मारला जाणार आहे. म्हणजे की जोपर्यंत हे लोकांना समजत नाही, आणि आपण पर्टिक्युलरली वयामधला मी खूप त्याच्यामध्ये गांभीर्याने बोलत असतो की 15 ते 20 वर्षाच्या मुलांना तुम्ही जेवढं चांगलं शिकवता येईल तेवढं चांगल्या पद्धतीने शिकवलं तर कमीत कमी त्यातले जे अशा मार्गाला जाणार आहेत ते जाणार. सर, आता तुम्ही कॉन्स्टेबल कोंढरेंच्या बाबत बोलले, एका कॉन्स्टेबलची दहशत गुन्हेगारांवरती कशी होते हे तुम्ही सांगितलं. पण आज जर आपण बघितलं सर की त्या पोळेकर पेक्षा कमी वयाची मुलं आज कोयते घेऊन बाहेर पडतायत, नंग्या तलवारी घेऊन बाहेर पडतायत. काय झालं पोलिसांच्या दहशतीला, का एवढे असे कमजोर बनले? काय झालंय की आता पोलिसांवरती सुद्धा की वेगवेगळ्या प्रकारचं दडपण त्या काळामध्ये सुद्धा असायचं, पण आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांवरती त्यांच्या कार्यपद्धतीवरती आपण म्हणू शकतो की एक दबाव निर्माण झालेला आहे. दबाव हा कोणाकोणाचा आहे? सगळ्यात मोठा दबाव जो आहे तो आपल्याला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून झालेला आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेला आहे, वृत्तपत्रांच्या माध्यमातून झालेला आहे. की तुम्ही आज स्टोरी कुठली वाचतो तुम्ही की शरद मोहोळचा मर्डर झाला ही स्टोरी तुमच्या फ्रंट पेजला असते. त्याच वेळेस एक 10 लाखाची हाऊस ब्रेकिंगची केस एखाद्या कॉन्स्टेबलने किंवा ऑफिसरने सोडवलेली त्याची बातमी तुमची 4 नंबरच्या पेजवरती जाते. की लोकांना, आणि तुमची पण बातमी का त्या ठिकाणी जाते की लोकांना काय वाचायला आवडतं ते तुम्ही पहिल्या पेजवरती देणार. ह्या माध्यमातून एकतर पोलिसांवरती त्यांना काम करताना जे थोडं कधी आउट ऑफ फ्रेम काम करावं लागतं. मी त्याच्यामध्ये इंटेन्शन हे खूप चांगलं असतं. इंटेन्शन चुकीचं असेल तर नक्की पोलिसांना दोष द्या, परंतु ज्यावेळेस पोलिसांचं काम करण्याचं इंटेन्शन त्या ठिकाणी चांगलं आहे तर तुम्ही त्याला सपोर्ट करणं आवश्यक आहे. तो सपोर्ट तुमच्याकडनं मिळत नाही, म्हणजे मीडियाच्या माध्यमातून मिळत नाही, समाज व्यवस्थेच्या माध्यमातून मिळत नाही. आणि मग त्याला प्रश्न जर चुकीचं केलं, आउट ऑफ फ्रेम काम त्यांनी चांगलं हेतून केलं, चांगल्या पद्धतीने जर केलं तर उद्या जर जो कोणी नाराज असेल तो कोर्टात गेला तर पोलिसांना सपोर्ट करणारे वरिष्ठ आज राहिलेले नाहीये. की आम्ही म्हणत नाही की चुकीच्या कामालाच तुम्ही सपोर्ट करा, पण जर चुकून एखादं काम त्याच्या हातून चुकून
म्हणजे इंटेन्शन विरहित ते काम जर झालं त्याचं हम्म. त्याच्याकडनं चुकून, तर त्याला सपोर्ट करणं आवश्यक आहे. मीडिया तर तुमच्या काळात पण होता ना सर? नाही, माझ्या काळात होतं. माझ्या काळातली पण तुम्ही दहशत व्यक्तीच ना मग त्यावेळेस. त्यावेळेस पण गुन्हेगार जे होते ते कंट्रोलमध्ये होते. बरेच गुन्हेगार त्याच काळामध्ये सगळे मोकाचे आता जे सगळे बाहेर आहेत ते त्या काळामध्ये लिडरशिप, त्या जेवढे लिडर्स होते ते सगळे मोकामध्ये आतमध्येच होते. जवळ 5 ते 7 वर्ष प्रत्येक जण आतमध्ये जेलमध्ये होता. की दहशतीचा मार्ग फक्त गुन्हेगारांना तुम्ही गोळ्या घालून किंवा गुन्हेगारांना मारून किंवा गुन्हेगारांना जेलमध्ये पाठवून होत नाही. दहशत अशा प्रकारची असायला पाहिजे त्या ठिकाणी की जर त्याची सुधारायची तयारी असेल तर त्यांनी सुधारलं पाहिजे. जर सुधारायची तयारी नसेल तर त्याला कायदेशीर मार्गाबरोबरच थोडा आउट ऑफ वे जाऊन सुद्धा त्याच्यावरती कंट्रोल करणं आवश्यक असतं. सर, या केसच्या निमित्तानं मोक्का कायद्याची पण एक खूप सगळी चर्चा होते. मोक्का कायदा नेमका काय आहे आणि याच्या अनुषंगाने हे पण सांगा की या अशा टोळ्यांशी संबंधित प्रत्यक्ष कृतीमध्ये असणारे किंवा अप्रत्यक्ष कृतीमध्ये असणारे पण जी लहान मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, ते कशा पद्धतीने अडकू शकतात? कसं आहे की मोका कायद्याचे एकापेक्षा 2 व्यक्ती असणं हे महत्वाचं आहे. त्यांच्यामध्ये की त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेला पिरियड जो आहे तो ठराविक 2 वर्षाचा पिरियड. आता मला लेटेस्ट 4 वर्षाच्या पिरियड मधले मला माहित नाही की अजून काय त्याच्यामध्ये नवीन डिसिजन आलेत किंवा काय आलेलं आहे. संघटित पद्धतीने ज्यावेळेस कुठलीही गुन्हेगारी सुरुवात होते त्या संघटित गुन्हेगारीमध्ये मग जो जो कोणी इन्व्हॉल्व्ह असेल, आता शरण मोहच्या केसमध्ये आता मगाचा तुमचा प्रश्न जो आहे वकिलांचा प्रश्न, आता आपल्याला माहित नाही जर त्यांचा खरोखर रोल त्या पद्धतीचा असेल तर त्यांना जर मेन आरोपी जे आहे त्यांच्यावरती मोका लागला तर त्यांना सुद्धा ऑटोमॅटिक त्याच्यावरती मोका लागतो. बरोबर. का तर आत्ताच्या गुन्ह्यामध्ये ते त्यांच्याबरोबर सामील होते किंवा आत्ताच्या गुन्ह्यामध्ये त्यांचं त्या ठिकाणचा रोल निष्पन्न झालेला आहे. की गुन्हेगारी जी मुंबईची माफिया होते की ज्यावेळेस 90च्या दशकामध्ये 80च्या दशकामध्ये ज्यावेळेस मुंबईत गँगस्टर ज्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढले त्यावेळेस आणि टाडा कायद्याचा ज्यावेळेस सरकारने टाडा कायदा बंद केला आणि टाडा कायद्याला पर्याय म्हणून आपण हा मोका कायदा तयार केलेला होता. मोका कायद्याचा एक ऍडव्हान्टेज असा आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला बेल लवकर होत नाही. आम्हाला चार्जशीटला त्याच्यामध्ये जास्त दिवसाची मुदत असते. तपास करून चार्जशीट जो असतो तो जास्त दिवसांनी टाका तुम्ही. आणि मोक्या कायद्यामध्ये आरोपींनी दिलेलं स्टेटमेंट, बाकी कधी कुठल्या आरोपीने आमच्याकडे जर स्टेटमेंट केलं तर ते कोर्टात ग्राह्य धरलं जात नाही. परंतु मोक्या कायद्यामधील आरोपींनी डीसीपी नाभाव म्हणजे पोलीस उपायुक्तांनी त्याच्या वरच्या अधिकाऱ्यांसमोर जर स्टेटमेंट केलं तर ते कोर्टामध्ये ग्राह्य धरलं जातं. अच्छा. सगळ्यात महत्वाचं आम्हाला फायदे 3 जे आहेत ते याच्यामध्ये बेल न मिळणं, दुसरं चार्जशीट टाकण्यासाठी जास्त दिवसाची मुदत मिळणं आणि तिसरं उपायुक्तांच्या समोर घेतलेला जबाब ग्राह्य धरणं. ह्याचा पुरावा म्हणून ज्यावेळेस कोर्टामध्ये साक्ष चालू होतात किंवा ज्यावेळेस केस चालू होती त्यावेळेस साक्षीदार फुटण्याची शक्यता जास्त असते. परंतु आरोपीनेच डीसीपीच्या समोर स्टेटमेंट केलेलं असल्यामुळे तो ते डीसीपी तर फुटत नाहीत. बरोबर. डीसीपी तर जे स्टेटमेंट घेतलं त्याला ते हेच राहणार, त्याच्याबरोबर स्टेटमेंट बरोबरच राहणार. अशा ह्याच्यातनं मोका कायद्याचं महत्व जे आहे ते अशा प्रकारे महत्वाचं आहे. सर, अजून एक आता सारखं आम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळेस आरोपींना कोर्टात आणलं जातं तर त्यावेळेला बंदोबस्ताचा एक खूप इश्यू होतो, नेहमीच इश्यू होतो. तर तुमच्या काळामध्ये तुम्ही काय उपाययोजना केल्या होत्या? खरं तर त्यावेळेस आता आम्ही ज्या या गँगस्टरच्या कुठल्याही महत्वाच्या गँगस्टरच्या तारखा असायच्या त्या दिवशी आम्ही स्वतः त्यावेळेस म्हणजे की खंडविरोधी पथक असेल, बाकीचे क्राईम त्या ठिकाणचे युनिट असेल, पोलीस स्टेशनचे काही लोक असतील, आम्ही ते कोर्टामध्ये जाऊन जेवढे गँगस्टरला भेटायले, कुणा तरुण मुलं गुंड असतील नसतील किंवा त्या मार्गाला येणारे जे असतील अशा पद्धतीच्या लोकांना आम्ही त्या ठिकाणी आणतो. कोर्टातून आणायचो, कोर्टाच्या बाहेरून आणायचो. आणल्यानंतर क्राईम ब्रँचला त्यांना दिवसभर बसवल्यानंतर त्यांचं नाव पत्त्यासहित फोटोसहित घेतल्यानंतर त्यांच्या आईवडिलांना सुद्धा बोलवायचो गरज वाटली तर. आईवडिलांना माहिती पडायचं की पोरगा कुठल्या लाईनला चाललेला आहे. दुसरी गोष्ट की त्या मुलावरती दडपण यायचं की माझा आता पोलिसांनी फोटो घेतलेला आहे, माझं सगळं रेकॉर्ड पोलिसांकडे तयार झालेलं आहे, त्याच्यामुळे तो चुकीचं काम करण्यापासून परावृत्त होत होता. असे बरेच जण जे होते आणि कोर्टामध्ये की त्यावेळेस अगोदर थोडं ऑब्जेक्शन घेतलं गेलं आम्हाला त्याच्यामध्ये, परंतु जजेसनीच ह्याची ज्यावेळेस अप्रिसिएशन केलं की बाबा खूप चांगल्या पद्धतीचं उलट कोर्टामध्ये गँग वॉर होण्यापेक्षा हे जर पोलीस कंट्रोल करत असतील तर त्यांचं इंटेन्शन चांगलं आपण करून द्यावं त्यांना. अशा पद्धतीचं त्यावेळेस मतप्रवाह झाल्यामुळं की गँगचे त्या ठिकाणी येणारे लोक म्हणजे त्या ठिकाणी 2 आम्हाला जास्त धोके वाटत होते. दोन्ही आरोपीचे पण मुलं यायचे आणि ज्याचं काय झालेलं आहे त्याच्या बाजूची पण मुलं यायचे आणि अशा ह्याच्यानं तिथं काय व्हायची शक्यता आम्ही त्या टाळू शकलो. दुसरं याच पद्धतीचं आम्ही ज्यावेळेस फ्लेक्स लागायचे गुंडांचे किंवा त्यांच्या वाढदिवसाचे फ्लेक्स असतील, त्या शुभेच्छा देणाऱ्या फ्लेक्सचे फोटो काढायचे, त्याच्या खाली शुभेच्छुक जेवढे असायचे त्यांना जाऊन आणून क्राईम ब्रँचला चौकशी करायचो. त्यांचं तसंच असं रेकॉर्ड अनऑफिशियल रेकॉर्ड आहे. हे काय कुठलं रेकॉर्ड असं याला म्हणजे हिस्ट्री शीट जसं पद्धत असते किंवा गुन्हेगाराचं रेकॉर्ड म्हणत नाही. पण एक त्याच्यावरती दडपण्याचं की आता पोलिसांना आपली माहिती झालेली आहे
बरोबर. मग त्यातले काही आम्हाला स्वतः अप्रोच व्हायचे, जे स्वतः नंतर इन्फॉर्मर म्हणून काम आमच्यासाठी करायचे, किंवा त्या भागामध्ये जनता वसत असेल, समजा आता त्यातला एखाद दुसरा असा आणून चौकशी करून त्याला चहा पाजून सोडला, तर तो पुढच्या वेळेस जनता वसतीत काय चाललंय पोलीस स्टेशनला समजायच्या अगोदर क्राईम ब्रँचला समजायचं. बरोबर. अशा प्रकारचे ह्युमन रिसोर्सेस जे आहे ते त्यातून आम्हाला मिळायचे. सर, आता शेवटाकडे वळूयात आपण. 2 माझे शेवटचे प्रश्न आहेत, जे आता तरुण पिढीतले जे कोणी इकडे वळू पाहत आहेत किंवा ज्यांना या क्षेत्राविषयी, गुन्हेगारीच्या क्षेत्राविषयी आकर्षण आहे, ज्यांना कमी काळामध्ये डॉन व्हायचंय, तुम्ही एवढे अनुभवी आहात, त्यांना काय आव्हान? सगळ्यात प्रथम तर मी माझं आव्हान पण म्हणत नाही, मी माझं त्यांना एक वडिलकीच्या किंवा मित्रत्वाच्या किंवा बंधुत्वाच्या नात्याने एवढं सांगू इच्छितो की गुन्हेगार, आम्ही नॉर्मली पोलिसांचं आणि गुन्हेगारांची काही कुठलं बांधावरनं शेतीवरनं कुठलीही दुश्मनी नाही. बरोबर. कायद्यानुसार काम करत असतो आम्ही. आणि अशा वेळेस आम्ही कित्येक, आता मी तर स्वतः, मला सुदैवाने मी सांगतो नेहमी की हाजी मस्तान, छोटा राजन, दाऊद असेल, हे सगळे आमच्या समोर, म्हणजे त्यावेळेपासून हाजी मस्तान, करीमलाला, युसुफ पटेल तर त्यांना पण बाप होते. बरोबर. आणि त्यांच्यापासून हे नंतरचे गुन्हेगार सुद्धा आम्ही, माझ्या डोळ्यासमोरनं मी स्वतः बघितलेले, माझ्यासमोर उठणं बसणं झालेलं आहे त्यांचं. बरोबर. की शेवट जो असतो तो शेवट सगळ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट की ज्यावेळेस तुम्ही गुन्हेगारी कृत्य करून जेलमध्ये जाता, त्यावेळेस तुमच्या परिवाराची किंवा तुमच्या कुटुंबातील तुमची बहीण असेल, भाऊ असेल, आई वडील असतील, त्यांना वर मान, तुम्ही किती मोठा गुन्हेगार हो. दाऊदचे आई वडील सुद्धा गुन्हेगार, तो मोठा गुन्हेगार झाला म्हणून कधी ताट मानेने चालू शकले नाही. भीती समाजामध्ये असते, बोलत नाहीत लोक उघड उघड, पण तरी सुद्धा की तुमचा मान सन्मान त्या ठिकाणी खराब होतो. मुलांची लग्न, आई बहिणी आहे त्यांची लग्न नाही झालेली, काय खरी गोष्ट. काय आहेत भावांचे, त्यांना बायका मिळत नाही, म्हणजे मुली मिळत नाहीत लग्न करायसाठी. आई वडिलांची हालत जर बघितली तर कुठं असला पोरगा जन्माला दिला म्हणून ते डोक्यावरती हात मारून बसतात, आणि परत त्याला वाचवायचं पण असतं, का तर प्रेम असतं, शेवटी मुलगाच आहे. बरोबर. अशा ह्याच्यातनं मी शेवटी हे क्षेत्राचा शेवट हा मायाडोळसच होतो. की एक तर मायाडोळस पोलिसांकडनं होतो, नाहीतर शरद मोळ तुमच्या साथीदाराकडनं होतो, नाहीतर संदीप मोळ सारखा प्रतिस्पर्धी टोळीकडनं तुमचा त्या ठिकाणी बरोबर शेवटचा अंत हा असाच होतो. ह्याचं वलय जरी त्या काळामध्ये वाटत असेल तरी महत्वाचा मुद्दा या ठिकाणी जर तुम्ही बघितला तर त्यांचा एक पिरियड ठरलेला असतो. कुठलीही गँग असेल की 5 वर्ष चालेल, 10 वर्ष चालेल, जास्तीत जास्त, त्यानंतर त्याचा हा संपुष्टात हे येणारच येणार, कुठल्याही पद्धतीने ते संपणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही पण बघत असता की पोलीस सुद्धा योग्य संधीची वाट बघत असतात. गुन्हेगार किती मोठा आहे, कुठं कोण त्याला सपोर्ट करताय ह्याचं बघत असताना ज्या दिवशी त्यांना सापडतो तो, किंवा ज्या दिवशी त्याला कारवाईची शक्यता वाटते, त्यावेळेस शासन व्यवस्थेकडून त्याच्यावरती 100% कारवाई व्यवस्थित होतेच होते. बरोबर. सर, आता शेवटचा एक प्रश्न आहे. पुण्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय, आकडेवारीवरून पण दिसतंय. कोयता गँगचं प्रस्त वाढत चाललंय. अल्पवयीन मुलं हल्ले करतायत एकमेकांवर, तोडफोड करतायत, दिवसा ढवळ्या मर्डर होत आहेत आता पुण्यामध्ये. पुणे खरंच तुमच्या दृष्टीने सुरक्षित राहिलंय? मी जसं सांगितलं तर आज जर देशाचा आपण विचार केला किंवा औद्योगिक नगरी किंवा ज्या महानगर तयार होत आहेत, नगर तयार होत आहेत, त्याचा जर विचार केला तरी आजची परिस्थितीमध्ये तसं जर बघितलं आपण तर पुन्हा तसं बऱ्यापैकी चांगलं सुरक्षित आहे. आज सुद्धा तुम्ही रस्त्याने जाताना येताना रात्री तुम्हाला 1 वाजता 2 वाजता सुद्धा महिला, मुली, भगिनी आपल्या ज्या आहेत त्या सुद्धा एकट्या दुकट्या जाताना आपल्याला दिसतात. क्राईम कुठला वाढतोय हा महत्वाचा मुद्दा आहे. की ज्यावेळेस कोयता गँग आपण करत असतो तर त्याला कुठंतरी ते लोकल पोलिसिंग जे आहे ते त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने जर राबवलं तर तो सुद्धा प्रकार होणार नाही. कोयता काय एका दिवसात तुमचा कुठला गँगस्टर जो आहे तो एका दिवसात तयार होत नाही. बरोबर. तो हळूहळू त्याचे स्टेजेस तयार होतो. ज्यावेळेस आम्हाला समजत आमचे बीट असतात, चौक्यांच्या माध्यमातून ज्यावेळेस तुमचा चौकी अंमलदाराचा चांगला संपर्क त्या ठिकाणी असेल, पोलीस स्टेशनच्या इंचार्जचा त्या ठिकाणी चांगला त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क असेल, तर सगळ्यात पहिली बातमी जी लागते ती तुम्हाला इन्फॉर्मेशन पोलीस स्टेशन लेवलला किंवा चौकी लेवलला मिळते. आणि नंतर कमिशनर ऑफिस असेल, क्राईम ब्रँच असेल, त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांची बातमी. जे आपल्याला दिसतं की हे 4 मुलं जे आहेत ते थोडे जास्त उन्हाडक्या करणार आहे, तर त्यांना वेळीच जर पोलिसांनी त्या ठिकाणी रोखलं तर ह्या अशा प्रकारच्या क्राईमला तुम्ही कंट्रोल करू शकता. दुसरा जो क्राईम आहे, आता काही आपण बघितलं की क्राईमचे प्रकार आता वेगवेगळे होत चाललेले आहेत. आपण तो विषय खूप मोठा आहे. नंतर जर सायबर क्राईम घेतला, व्हाईट कॉलर क्राईम घेतला, बाकीचे काही मग क्रिमिनल जे आहेत त्याचं ग्लोरिफिकेशन होऊन नंतर अजून कुठल्या पदावरती जातात, पदावरनं मग त्यांना मानसन्मान मिळायला सुरुवात होतो. अशा ह्याच्यातनं जर सगळ्या व्यवस्था जर आपण विचार केला तर एक समाजाने व्यवस्थेने विचार करणं खूप आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये एकाच्या रोलनी कुठल्याही गोष्टीमध्ये सुधारणा होणार नाही. ह्याच्यामध्ये जर सगळे एकत्र आले तर एक चांगल्या पद्धतीने आपण एक समाज व्यवस्था निर्माण करू शकतो. धन्यवाद सर, भरपूर वेळ दिला आणि शरद मोळची टू झेड स्टोरी सरांनी
सांगितले आहे. त्याबरोबरच काही त्यांनी खुलासे देखील केले, काही गौप्यस्फोट देखील केलेले आहेत. प्लस गुन्हेगारीकडे वळू पाहणाऱ्या तरुणांना अतिशय मोलाचा वडिलकीच्या नात्यानं, बंधुत्वाच्या नात्यानं, मित्रत्वाच्या नात्यानं अतिशय चांगला सल्ला दिलाय की बाबांनो, ही या गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये जाणं सोपं आहे, परंतु माघारी येणं आणि घरच्यांना तुमच्यामुळं काय भोगावं लागू शकतं याचं त्यांनी अतिशय मार्मिक शब्दामध्ये वर्णन केलं. सर, धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचं पेज लाईक करा, चॅनलवरती यूट्यूब चॅनलला पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.